नमस्कार मित्रांनो, माऊली मराठी ह्या चॅनलमध्ये तुमचे अगदी मनपूर्वक स्वागत आहे। प्रेमाची गोष्ट ह्या मालिकेच्या आजच्या भागामध्ये असं बघायला मिळतं की आता मुक्ता आणि ही आरती दोघी एकमेकींशी बोलत असतात आणि ज्यावेळेस दोघी एकमेकींशी बोलत असतात त्यावेळेस सर्व संभाषण लकीने ऐकलेलं असतं। तर आता ही आरती बाहेर येते तेव्हा लकी बोलतो, चल मी तुला ड्रॉप करतो। तेव्हा आरती बोलते की नाही जाते मी। तर लकी बोलतो की अगं तू आत्ताच मुक्ताला सांगत होती की मी नवीन जागेमध्ये शिफ्ट झाली आहे, त्यामुळे तुला जायला वेळ लागेल, मी तुला ड्रॉप करतो असे म्हणत लकी आणि आरती तेथून निघतात। दुसरीकडे असं बघायला मिळतं की इकडे सावनीच्या फ्रेंड्स सर्व जेवण करण्यासाठी बसलेले असतात। तेव्हा ही इंद्राकुळी त्यांना जेवण वाढत असते। तर ही सावनी सासूबाईंना बोलते की अहो सासूबाई राहू द्या, मी वाढते। त्यानंतर इकडे ही इंद्राकुळी बोलते की अगं जाऊ दे, त्या पाहुण्या तरी आपल्याकडे कुठे रोज रोज येणार। त्यानंतर इकडे ही इंद्राकुळी बोलते की आज तुमच्या मैत्रिणीची नर्सरी आहे ना, त्यामुळे मी तुम्हाला वाटते। तेवढ्यामध्ये सावनी आता या आपल्या फ्रेंड्सला सांगते की त्यांना ॲनिव्हर्सरी म्हणायचं तर त्या नर्सरीज बोलतात जाऊ द्या, असे पण सावनी ही आपल्या फ्रेंड्सना सांगते। त्यानंतर इकडे आता ही इंद्राकुळी इकडे किचनमध्ये जाते। त्यावेळेस आता ह्या फ्रेंड्स या सावनीला विचारतात की काय ग तुझी सासूबाई अशी कशी का। त्यावर इकडे सावनी बोलते की जाऊ द्या, आमच्या घरामधील माणसेच असे विचित्र आहे, मी कसे काय दिवस काढले ते माझ्या मनाला माहीत। आता ह्या सर्व फ्रेंड्स जेवण करू लागतात, परंतु भाजी चांगलीच तिखट झालेली असते। सर्वजण खूप भाजी तिखट झाले अशा एकमेकींशी बोलू लागतात। तर सावनी विचारते की काय ग काय झालं। त्यानंतर इकडे ह्या फ्रेंड्स बोलतात की अगं तुझी सासूबाई म्हणजे एक तिखटाचीच फॅक्टरी आहे। तर आता सावनी बोलते की अगं घरामध्ये लहान 2 मुले आहेत, एवढं तिखट कसं बनवले तेच मला काही ठाऊक नाही, असे पण आता ही सावनी आपल्या फ्रेंड्सना सांगते। आता ह्या फ्रेंड्सचे चांगलेच तोंड पुळालेले असते। तेव्हा सर्व फ्रेंड्स एकमेकींना बोलतात की आम्ही कुठल्याच पार्टीला पुन्हा येणार नाही आणि हे तिखट जेवण आमच्या चांगलंच लक्षात राहिलं आहे, असे पण ह्या फ्रेंड्स एकमेकींशी बोलतात। आता सावनी तर आपल्या तोंडालाच हात लावते। इकडे इंद्राकुळीची मुलगी आणि इंद्राकुळी दोघी खूप हसू लागतात। तेवढ्यात मुक्ता पण तिथे येते। तर सर्व फ्रेंड्स उठून इकडे येतात। तर आता ह्या फ्रेंड्स सर्व सावनीला बोलतात की हा सर्व पराक्रम त्या मुक्ताचाच असेल, असे पण आता ह्या फ्रेंड्स या सावनीला बोलतात। तर सावनी बोलते की नाही, मुक्ताने थोडी काही केलंय। नंतर सर्व मैत्रिणी बोलतात की हा सर्व पराक्रम त्या मुक्ताचाच आहे, तू खोटं नको बोलू सावनी। त्यानंतर आता ह्या सर्व मैत्रिणी या सावनीला मुक्ताविरुद्ध भडकवण्याचं काम करत असतात। सर्व फक्त तेलच ओतत असतात। आता ही सावनी या सर्व मैत्रिणींचं ऐकत असते। पुढे असं बघायला मिळतं की आता इकडे ही इंद्राकुळी या मुक्ताला सांगते की आम्ही ना ज्या काही फ्रेंड्स जेवायला आल्या होत्या त्यांच्या जेवणामध्ये सर्व मिरची पावडर टाकून मिक्स केली आणि त्यांना ते जेवण दिलं, असे पण आता इंद्राकुळी ह्या मुक्ताला सांगते। ते ऐकून मुक्ता तर आपल्या तोंडालाच हात लावते। त्यानंतर आता इकडे ही इंद्राकुळी या मुक्ताला बोलते की अगं त्या सावनीनेच त्या मैत्रिणीचे कान भरले आणि त्या मैत्रिणीने पण सावनीचे कान भरलेत।